हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 3 पक्ष एकत्र आल्यानं मला मतदारसंघच राहिला नाही। पद नसल्यानं कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर राजकारणात दगाफटका झाल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 3रा दिवस, प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार, सगळे चोऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची आक्रमक मागणी। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार। आरक्षण विधेयक अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता। दाढीनं काडी फिरवली तर तुमची लंका खाक होईल, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा इशारा। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात, तुमच्या दाढीसह तुमची लंकाही पेटवणार, संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात, बाळासाहेब चोरायला काय वस्तू आहेत का? शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल। पक्ष फोडले पण संपवण्याचं काम पाप केलं नाही, उद्धव ठाकरेंचं भाजपवर निशाणा। तर ठाकरे लोकशाहीत पक्ष बाप चोरण्याची भाषा करतात, त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज, अतुल भातखळकरांची टीका। ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका, आज दुपारी सुनावणी होणार। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, कन्नड, गंगापूर आणि वैजापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। शरद पवार आज कल्याण, उल्हासनगरच्या दौऱ्यावर, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार, उल्हासनगरमधील एल्गार परिषदेला हजेरी लावणार। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात 2ऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर राज्यातील सरकारच वाऱ्यावर, सरकारच्या तिजोरीतील पैसे जातात कुठे? वडेट्टीवारांचा सवाल। जळगाव शहराचा आज पाणीपुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।